नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतात आणि त्यांची तिसरी टर्म ही सुरू होते. आणि यामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती हा सर्वात महत्वाचा विषय आणि कुठल्या मंत्र्याला आणि कोणाला डच्चू दिलाय हा पण एक महत्वाचा आहे. आणि जाती समीकरण नेमकं काय आहे आणि येणारं विधानसभा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये येणारी विधानसभा आहे आणि या विधानसभा दृष्टीने कशा प्रकारे रणनीती भाजपने आखली आहे. यामध्ये जर बघितलं की सर्वात महत्वाचं जातीचं समीकरण आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने काय रणनीती आखली का? तरुणांना किती संधी दिली, महिलांना किती संधी दिली हा एक सर्वात महत्वाचा विषय. कारण मंत्रिमंडळामध्ये जसं प्रांत रचना असते जशी प्रत्येक प्रांताला तसंच विविध समाज घटकांना मंत्रिपद दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बी तीच पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जे दिग्गज नेते आहेत यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं कारण त्यांचा पराभव झाला. यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघितलं की नितीन गडकरी जे आहेत हे पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. नितीन गडकरी यांचा नंबर लागलाय आणि शिंदे गटाचे जे प्रतापराव जाधव जे आहेत बुलढाणाचे खासदार ते चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांच्या गळ्यात माळ पडलेली आहे. हे सर्वात महत्वाचे. पियुष गोयल जे आहेत मुंबई प्रांतातले येतात त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मोहोळ जे आहेत पुण्याचे आपल्याला माहिती आहे की सगळ्यात तरुण आणि पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान दिले. हा एक सगळ्यांना आश्चर्याचा धक्का भाजपने दिलेला आहे आणि पुण्यातनं मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली. महिला गटानं जर बघितलं आपली तर एकनाथ खडसेंच्या सून जे आहेत रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडून आल्यात आणि त्यांना जे मंत्रिपदाची माळ मिळालेली आहे. उत्तर महाराष्ट्रात त्या एकमेव खासदार जे आहेत त्या निवडून आलेल्या त्याच्या सिनियर म्हणून सुद्धा त्यांची गणना होते. सगळ्यात कमी वयाच्या खासदार जे आहेत 37 फक्त त्यांचं वय आता जर बघितलं 37 वय. सरपंच ते मंत्री ह्या पदावर त्यांचा जवळजवळ त्यांची वाटचाल सुरू आहे. दुसरं असं आहे की जातीचं समीकरण जर बघितलं पुन्हा एकदा रामदास आठवले जे आहेत रामदास आठवले हे आंबेडकरी चळवळीतले. आपल्याला माहिती आहे की संविधान जे बचाव जे विरोधकांनी इंडिया आघाडीने जो नारा दिला होता त्यामुळे रामदास आठवलेंचं मंत्रिपद पुन्हा एकदा त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे. हे एक महत्वाचा एक विषय कारण त्यांनी लोकसभेला सुद्धा जागा मागितली होती मात्र त्यांना दिली नाही. त्यांना राज्यसभेला पुन्हा जावं लागणार आहे कारण राज्यसभेचे ते खासदार आहेत. मागच्या वेळेस सुद्धा मंत्री होते. त्यांच्या काळात पुन्हा एकदा कुठलेही काही कष्ट न करता एक जातीचं समीकरण म्हणून रामदास आठवले जे त्यांना मंत्रिपदाची माळ ही मिळालेली आहे. हा संपूर्ण जर चित्र जर बघितलं की महाराष्ट्राला वाट्याला नेमकं सगळ्यात महत्वाचं की नारायण राणे यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. नारायण राणे यांना मात्र यांचा पत्ता कट केलाय. जर विभागवार जर बघितलं की कोकणाला काहीच मिळालं नाहीये आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण कोकण हा शिवसेनेचा गड आहे. भाजपला तिथं विधानसभेत मोठ्या प्रमाणात ताकद दाखवायची कारण उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जर ताकद किंवा त्यांचं नामोहरण करायचं असेल तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथं संधी दिली पाहिजे होती मात्र तिथं कोकणात नारायण राणे यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये. हा एक महत्वाचा आहे. भाजपची रणनीती कशी असेल हा एक